नमस्कार मित्रांनो, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स. तर हा डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी परीक्षा सुरू झालेली किंवा परीक्षा लागलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण नोट्स अभ्यासत आहोत. आणि त्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर काय, तर बियाणे म्हणजे काय किंवा बीजोत्पादन म्हणजेच काय, तर याच्याविषयी तपशीलवार माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार. तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, बियाण्याची मूलतत्वे किंवा बियाणे आणि बीजोत्पादन या ठिकाणी. तर बघा, प्रास्ताविक आहे तर शाश्वत शेतीकरता बियाणे ही मूलभूत आणि निर्णायक निविष्ठा आहे. इतर निविष्ठांचा प्रतिसाद हा बियाण्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. एकूण उत्पन्नाच्या 15 ते 20% योगदान हे केवळ एकट्या गुणवत्तापूर्ण बियाण्याचे आहे. म्हणजे हा बियाणा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे लागवडी करता. तर बियाणे म्हणजेच काय, तर याच्यामध्ये प्रश्न असा असतो की बियाणे म्हणजे काय लिहा, बियाण्याची व्याख्या लिहा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बहुतांशी जे लोक आहेत किंवा प्रशिक्षण ते काय लिहितात, तर बियाणे म्हणजे लागवडीसाठी वापरण्यात येणारा घटक. म्हणजे एक शॉर्टकटमध्ये ही व्याख्या चुकीची नाही आहे, ही बरोबरच आहे, परंतु आपल्याला थोडंसं सायंटिफिक व्याख्या आपल्याला लिहिता आली पाहिजे. आणि प्रॉपर चांगली व्याख्या कोणती आहे तीच आता मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, तर बियाणे म्हणजेच काय, त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितले, लागवड किंवा पुनरुत्पादन करण्यासाठी वापरला जाणारा घटक म्हणजे बियाणे होय. परंतु शास्त्रीयदृष्ट्या बियाणे म्हणजे बाह्य आवरणाने व्यापलेला प्रजननक्षम व परिपक्व बीजकोश होय. तर या ठिकाणी बरंच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, परंतु प्रॉपर व्याख्या बघा या ठिकाणी दिलेली आहे. बियाणे व्याख्या बघा, बियाण्यांच्या तांत्रिक दृष्टिकोनातून लैंगिक पुनरुत्पादनाने तयार झालेला परिपक्व बीजकोश असून अखंड गर्भ, पुष्क किंवा दल आणि बाह्य आवरण यांनी तयार झालेला पुनरुत्पादनाचा घटक म्हणजे बीज होय. अशा प्रकारची ही व्याख्या आहे. घटक शब्द इथं राहिला त्यांचा टाकायचा, घटक म्हणजे बीज होय. तर या ठिकाणी असा हा विषय आहे. निरोगी रोपे, कंदमुळं, कलम किंवा वनस्पतीत होणाऱ्या बाह्यवृद्धी यांचा समावेश बियांमध्ये होतो. तर बियाणं म्हणजेच काय आणि बियाण्यांचे प्रकार लिहा, असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्ही आता बघितलं की बियाणं म्हणजेच काय, त्याची व्याख्या आपण पाहिली. तर याच्यामध्ये पुढे आपण जाऊया की बियाण्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत. प्रमुख 4 हे बियाण्यांचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला पैदासकार बियाणं, त्यानंतर दुसरा पायाभूत बियाणे, आणि तिसरा जो आहे प्रमाणित बियाणं आणि सत्यतादर्शक बियाणे. बघा पुन्हा एकदा मी सांगतो, सत्यतादर्शक बियाणे, प्रमाणित बियाणे आणि पायाभूत बियाणे आणि पैदासकार बियाणे, हे बियाण्याचे 4 प्रकार लिहून त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायला लागेल. या ठिकाणी दिलेलं आहे थोडंसं डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये काय काय ते आहे ते तर वाचून तुम्हाला ते लिहायचं आहे. या नोट्स तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असतीलच. त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे वाचून बियाणं म्हणजेच काय आणि बियाण्यांचे प्रकार लिहा आणि थोडक्यात त्याच्याविषयी माहिती लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला हे डिटेल्समध्ये लिहायचं आहे. तर पुढे आपण बघूया, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो भात लागवडीच्या पद्धती, भात लागवड पद्धती. आणि त्यातली सगळ्यात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही 4 सूत्री पद्धत सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर. सूत्र 1, भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर म्हणजे भात पिकामध्ये जे अवशेष राहतात आफ्टर, जेव्हा आपण कापणी वगैरे सगळे झाल्याच्या नंतर, हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर जे अवशेष राहतात त्यांचा फेरवापर, याच्याविषयी त्यांनी सांगितलेले सूत्र 1 मध्ये. आणि त्याच्यामध्ये 4 सूत्री पद्धत काय आहे, तर याच्यामध्ये आपण ही जाणून घेऊया. बघा, अ मध्ये भाताच्या तुसाची काळसर राख किंवा भातुरा 0.5 ते 1.0 किलोग्रॅम प्रति चौरस मीटर रोपवाटिकेत मिसळावे. त्यामुळे रोपांना सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. रोपे निरोगी व कणखर व हिरवीगार होतात. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजेच काय, तर भाताचा पेंढा तो जाळल्याच्या नंतर त्याची राख आपल्याला टाकायची आहे. जर ती राख आपण रोपांना टाकली तर सिलिकॉन या उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, अशा प्रकारचं त्यांनी सांगितले आहे. दुसरा बघा, भाताचा पेंढा सुमारे 20 किलोग्रॅम आर नांगराच्या साहाय्याने जमिनीत गाडावा. त्यामुळे भात पिकास सिलिकॉनचा व पालाचा पुरवठा होतो. पिकाच्या अंगी रोग, कीड यांचा प्रतिकार करण्याची शक्ती येते. अशा प्रकारचा हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे. तुम्हाला हे मुद्दे लिहायचे आहेत त्याच्यामध्ये उत्तरामध्ये. त्याच्यानंतर हा सूत्र 1 मध्ये झाला. तर बघा,
सूत्र 3 मध्ये काय आहे, सुधारित किंवा संकरित जातीची भाताची रोपे वापरून चुडांची नियंत्रित लागवडी 25 चूड चौमी करावी. चूड म्हणजे आपले ते आवे आपण म्हणतो तो प्रकार. चूड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा भात लागवड करतो तेव्हा हातामध्ये थोडेसे आवे घेतो आणि ते असे लावतो, त्याला चूड असं म्हणतात. 25 चूड चौरस मीटरला 25 चूड हवेत, ते अशा प्रकारचा हा सगळा विषय आहे. त्यामुळे बियाण्यांचा रोपे तयार करण्याचा आणि लावणीचा खर्च कमी होतो. चित्र 1 मध्ये बघूया. आता चित्र 1 मध्ये यांनी बघितला चूड किंवा आवा आपण म्हणतो. या ठिकाणी बघा या आव्यातील अंतर किती असलं पाहिजे आणि इथं चौकटी. ही आकृती जर तुम्ही काढली तर चांगले निश्चितपणे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. चुडांच्या 2 ओळी, या ठिकाणी ही रांग आहे चुडांची, रांगेमध्येच लागवड करायची आहे आणि या ठिकाणी 25 चूड हवेत असं त्यांनी सांगितले चौरस मीटरला. तर अशा प्रकारचं नियंत्रित लावणी चित्र 1 मध्ये. त्याच्यानंतर चित्र 2 मध्ये बघा 4 चुडांचा चौकोन वापरून, 4 चुडांचा चौकोन वापरायचा आहे, 1 2 3 4 असं. त्यानंतर सूत्र 2 बघा, वनशेती तंत्राचा उपयोग करून भात पिकाचे गिरीवृक्ष हिरवळीच्या मर्यादित वापर करावा. त्यामुळे हे तेच आहे ते सूत्र 2. सूत्र 4 बघा, नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी किंवा 5 दिवसापर्यंत प्रत्येक 4 चुडांच्या चौकोनात 2.7 ग्रॅम वजनाची एक विक्रम 2 ही ब्रिकेट आहे. युरिया DAP ब्रिकेट, विक्रम 2 नावाची युरिया DAP ब्रिकेट आहे. हाताने 5 सेंटीमीटर 2 इंच 5 सेंटीमीटर म्हणजे 2 इंच खोल खोचावी आणि 3 आणि 4 खत, चित्र 3 आणि 4 खत कमी लागते. वापरलेल्या खताचा 80% उपयोग होतो. वातावरणातील प्रदूषण टाळते. पिकांचे उत्पन्न वाढते. अशा प्रकारचा हा विषय आहे. पिशवीतून ब्रिकेट्स, अशा प्रकारे ब्रिकेट तुम्हाला पिशवीतून घेऊन जायचं आहे. 5 ते 6 ब्रिकेट हातात घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 ब्रिकेट उजव्या हातात घ्यायचा आहे आणि ब्रिकेट चिखलात खोचायचा आहे. या ठिकाणी 4 चुडांच्या मध्ये या ठिकाणी बघा ही खोचत आहेत. युरिया ब्रिकेटचा वापर, फायदे, हे सिरा तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीचा खर्च जो आहे तो कमी येतो. अशा प्रकारचं त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा. बोके मारून शिफारस केलेली खताची मात्रा बोक्याच्या तळाशी द्यावी आणि त्यावर शेणखत मातीत 1.1 या प्रमाणात मिश्रण करून खत झाकून घ्यावे. नंतर प्रत्येक बोकामध्ये 2 दाणे टाकावेत व झाकून घ्यावेत. बोकातून रुजून आलेली तणे काढून टाकावीत. पुढील वर्षी प्लास्टिक आच्छादन सुस्थितीत असेल तर उन्हाळी हंगामीत मुगाच्या काढणीनंतर त्याच प्लास्टिक आच्छादनावर 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर भाताची पेरणी करावी. या ठिकाणी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हीच आहे 4 सूत्री पद्धत. तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला डिटेल्समध्ये कळून जाईल. विद्यापीठाच्या डायरीमध्ये दिलेले आहे. 22 आणि 23 पान नंबर आहे. तर त्याच्यानंतर संकरित भाताच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या कोणत्या आहेत या ठिकाणी बघा. विद्यापीठाने विकसित केलेल्या संकरित जाती भाताच्या, या देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भाताच्या 2-3 संकरित जाती लिहा. तर बघा सह्याद्री, सह्याद्री 2, वशिष्ठी, सह्याद्री 3, सावित्री, सह्याद्री 4, हंसा, सह्याद्री 5 म्हणजे हिरकणी. या ठिकाणी त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे दिवस सुद्धा दिलेले आहेत आणि ही वैशिष्ट्ये आहेत आणि क्विंटल उत्पन्न, हेक्टरी उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारच्या या काही जाती तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला वाचून यायची आहेत आणि प्रश्न आल्याच्या नंतर निश्चितच तुम्हाला याच्यावरती डिटेल्समध्ये लिहिता येईल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बियाणे म्हणजेच काय भाताची जी 4 सूत्र पद्धती आहे ती आपण अभ्यासलेली आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.